नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागात अंधश्रद्धेला खूपच लोक बळी पडत असतात। मुलीला डोकेदुखीचा त्रास होत होता, उपचार करूनही काही फरक पडत नव्हता। म्हणून शेवटी मुलीच्या वडिलांनी मुलीला एका बंधुबाबाकडे नेले। पुढे काय घडलं ते पाहण्याआधी आपला वन ऑफ प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यातील एका गावात मुलीला डोकेदुखीचा त्रास होत होता। खूप ठिकाणी डॉक्टरांच्याकडे उपचार करूनही काही फरक पडत नव्हता। त्यानंतर त्याच मुलीच्या बहिणीचेही डोके दुखायला लागले। यामुळे त्या मुलीच्या वडिलांनी आपल्या घरावर कोणीतरी करणी केली असल्याचं त्यांना जाणवलं। म्हणून मुलींना घेऊन ते नाईक महाराज यांच्याकडे गेले। त्यानंतर बऱ्याच वेळा त्या मुलींचं नाईक महाराज यांच्याकडे येणं जाणं झालं। तेव्हा मोठ्या मुलीला त्या नाईक महाराजांनी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं। त्यानंतर मुलीच्या घरी महाराज आले। मुलीला लाखनवाडीच्या जत्रेला घेऊन जातो असं सांगून मोठ्या मुलीला घेऊन गेले, ते परत आलेच नाहीत। त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे मोबाईल बंद लागले। बऱ्याच वेळा संपर्क करूनही काहीच रिप्लाय न आल्याने मुलीच्या वडिलांनी शेवटी नेर पोलीस स्टेशन गाठले आणि नाईक महाराज यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपी प्रकाश नाईक महाराज यांच्यावर गुन्हा नोंद केला असून त्यांच्या तपासाकरिता पथके तयार केली आहेत।